कसे आहेत सगळे? अपेक्षा करते सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतील. बऱ्याच दिवसांपासून ना तुम्हाला एक सॉन्ग जास्त ट्रेंडिंगला दिसत असेल आणि मला पण बऱ्याचदा कमेंट्स आल्या होत्या की हे सॉन्ग कसं घेतलंस किंवा आम्हाला नाव तरी सांग. तर मी आज तुम्हाला तेच सांगणार आहे. यूट्यूबवरती जाऊन ना तुम्ही फ्लूट म्युझिक मोस्ट रिलॅक्सिंग सॉन्ग असं सर्च करू शकता. आता मी तर स्क्रीनवरती पण तुम्हाला डिटेल म्हणजे सांगते म्हणजे की तुम्हाला काय सर्च करायचे आणि यूट्यूबमध्ये गेल्यानंतर ना ते सर्च केलं ना की तुम्हाला लगेच म्हणजे येऊन जाईल. तुम्ही शोधा तिथं नक्की कोणतं सॉन्ग येतंय तर ते हमखास तुम्हाला सापडून जाईल असं मला वाटतंय. आता राहिली सगळी पुढची प्रोसेस कसं डाउनलोड करायचं ते. तर मी पण अहोनकडून डाउनलोड करून घेतलं होतं ते म्हणजे त्यांच्या फोनमधून परत माझ्या फोनमध्ये, कारण मी सध्या आयफोन वापरते तर आयफोनमध्ये लगेच काही सेव्ह होत नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला पण काही अडचण असेल किंवा डाउनलोड होतच नसेल ना तर मला आजच्या व्हिडिओखाली नक्की कमेंटमध्ये सांगा की ताई डाउनलोड होत नाही आहे म्हणून. मी तुम्हाला जी काय बाकीची प्रोसेस असते ना ते सगळं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. पण काळजी घ्यायची, मधले काही दिवस जे होते ना त्याच्यामध्ये मी हे सॉन्ग वापरत नव्हते कारण त्याला कॉपीराईट बसत होतं. कंटिन्युअसली चेक करायचं जेव्हा आपण व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर जर कॉपीराईट आलं ना तर ते सॉन्ग अजिबात लावायचं नाही. आत्ता सध्या तरी नो कॉपीराईट म्युझिक येते म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते. सो तुम्हाला काही जर क्वेरी असेल तर मला कमेंटद्वारे कळवा. आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील ना तर मला नक्की फॉलो करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. तुमच्या छान छान कमेंट्स बघून ना मला खूप जास्त मोटिवेशन भेटतं नेक्स्ट व्हिडिओ बनवायला. एनर्जीसुद्धा खूप जास्त येते. तुम्ही बघत असाल आत्ता आपले व्हिडिओ खूप जास्त कमी येत आहेत. इतका वायफायचा इश्यू येतो आहे ना म्हणजे मलाच समजत नाही की काय करावं. परवा दिवशी मी अक्षरशः व्हिडिओ लावला होता आणि तो सकाळी 11 वाजता मी लावला होता. 12:30चं किंवा 1चं टायमिंग ठेवलं आहे मी आता व्हिडिओचं. तर त्या वेळामध्ये तर व्हिडिओ तो पोस्ट माझ्याकडून झालाच नाही. म्हणजे संध्याकाळी 7, 7:15 वाजता तो व्हिडिओ पोस्ट झाला. त्याच्यामुळे मी खूप जास्त वैतागली आहे. आणि कसं आहे ना मला आता व्हिडिओ बनवणं खूप जास्त गरजेचं वाटते. इतके दिवस ना मी खूप जास्त एफर्ट्स घेतलेत व्हिडिओ बनवण्यासाठी आणि मध्ये मध्ये व्हिडिओ पोस्ट होत नव्हते त्यामुळे माझे व्ह्यूज पण खूप जास्त कमी झाले. पण मी जेव्हा आधीचे व्हिडिओ बघते ना आता तेव्हा 1K व्ह्यूज तर आरामात आहेतच आणि काही काही व्हिडिओंना जातात पण 1K व्ह्यूज, पण काही व्हिडिओंना जात नाहीत. पण मी तरी पण नाराज होत नाही. मला असं वाटतं की आपण अजून प्रयत्न करत राहावं म्हणून तर मी व्हिडिओ बनवते आणि रोजच्या रोज व्हिडिओ म्हणजे टाकण्याचा प्रयत्नसुद्धा करणार आहेत. पण त्यासाठी मला तुमच्याकडून मोटिवेशन हवं आहे. तुमच्याकडून मला मोटिवेट व्हायचं आहे कारण जर लाईक, व्ह्यूज, सबस्क्रायबर जर वाढत राहिले ना तर आपल्याला व्हिडिओ बनवायची पण खूप जास्त इच्छा होते. आता हे एक नाही क्रिएटरच छानपैकी समजू शकतं की नक्की काय असतात आपल्या भावना. पण तुम्ही जास्त काही नाही, पण जेवढे जण माझे व्हिडिओ बघतील ना त्यांनी खरंच एक माझ्यासाठी लाईक करा म्हणजे मलाही खूप छान वाटेल व्हिडिओ बनवायला. असं तर आपले व्हिडिओ सुरूच आहेत. चला आता आपण रुटीनकडे वळूयात. हा व्लॉग आहे लास्ट सॅटर्डेचा. त्या दिवशी आम्ही ना झुडिओमध्ये गेलो धनुषला स्कूलमध्ये सोडून आणि त्याला स्कूलमधून आणलं. त्यानंतर परत त्याचं आधार कार्ड काढायचं होतं. जे काय डॉक्युमेंट होते ना ते सगळे आम्ही घेऊन गेलो तळेगावला. तिकडे गेल्यानंतर असं समजलं की होतच नाही कारण जे धनुचं बर्थ सर्टिफिकेट आहे ना त्याच्यावरती फक्त धनुष नाव लागले आणि माझं पण नाव लागले. पण असं म्हणतात की मग आधार कार्डवरती धनुचं आणि फक्त माझंच नाव लागेल, त्याच्या पप्पांचं काही नाव लागणार नाही. म्हणजे हे काय झालं आहे तेच समजत नाही आहे. तर माझी डिलिव्हरी झाली होती दिनानाथमध्ये. सो आता तिकडे जायचं आहे. तिकडे जाऊन परत जे बर्थ सर्टिफिकेट आहे ना त्याच्यावरती काही चेंजेस करायचे आहेत. म्हणजे धनुषच्या पप्पांचं नाव त्याचं असं सगळं करून घ्यायचं आहे. त्याशिवाय आम्हाला काही आधार कार्ड काढणं होणारच नाही म्हणजे धनुचं. पण ते कॅन्सल झालं म्हणून विचार केला की चला डीमार्टला जाता आणि डीमार्टमधून फक्त आम्हाला ना जे आता लागणार आहे ना सामान म्हणजे की जसं स्लाईस, त्यानंतर कोकम वगैरे पाहिजे होता, अशा गोष्टीच फक्त घेऊन यायचं होतं. बाकी किराणा वगैरे काही नाही घ्यायचं. आत्ता सगळं सध्या तरी घरामध्ये आहे व्यवस्थित म्हणून ते सगळं आणलं. आल्यानंतर मग थोडीफार घरातली कामं आवरली आणि अहो म्हटले की मला भूक लागली आहे कारण सकाळी फक्त आम्ही इडली खाल्ली होती. मग विचार केला की मस्त गरमागरम पोहे बनवते. छानसे पोहे बनवले आणि मग ह्या दोघांना पण खायला दिले. सोबतच मी पण खायला घेतली आणि ना मला सगळ्यात जास्त पोहेच जास्त आवडतात. पण काय करणार मग, त्रास पण खूप जास्त होतो पोहे खाल्ले की. पण आवडतात तर खरे, पण सारखे सारखे नाही, कधीतरी खायला खूप छान वाटतात. आणि त्याच्यामध्ये जे आपण पोहेच वरून तळून टाकतो ना ते तर खूप जास्त टेस्टी लागतं. सुट्टीचा दिवस असा खूप जास्त आरामात निवांत मस्त मजेत असतो ना. तर संध्याकाळच्या वेळेला आम्हाला बनवायचं होतं सँडविच. खूप दिवस झालं सँडविच नाही खाल्लं आणि सकाळी झुडिओमधून आम्ही थोड्याफार भाज्यासुद्धा आणल्या होत्या जसं की सिमला मिरची, त्यांना येल्लोवाली सिमला मिरची पण पाहिजे होती मग ते पण आणलं होतं. काकडी, त्यानंतर बीट, असं सगळं काहीसं घेऊन आलं होतं. आता विचार केला की आज फक्त सँडविच बनवता आणि आम्ही चीज पण तिकडूनच घेऊन आलो. म्हटलं आता की एक क्यूब नको आणायला.
धनुष पण खातो आणि खूप दिवसातून आज घरामध्ये सँडविच बनवत होतं. आज पोरगणा मलासुद्धा मदत करू लागत होतं. जेव्हा मी मक्याचं कणीस सोलायला घेतलं ना, त्यावेळेस त्याचं असं म्हणणं होतं की मम्मा चल आपण दोघं सोलता आणि पहिल्यांदा कोण फर्स्ट येते ना ते बघता. आजकाल आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला फर्स्ट यायचं असतं किंवा कंपॅरिझन करायचं असतं किंवा कॉम्पिटिशन पण करायचं असतं की तुझं आधी होतंय की माझा आधी होतंय म्हणून. जरी होमवर्क करत असेल आणि मी भांडी घासत असेल ना, तरी पण त्याचं येऊन सांगतो, मम्मा तुझं भांडे घासून होत आहेत की माझा होमवर्क होतोय, पटकन ते बघूयात आपण म्हणून. असं सारखं कॉम्पिटिशन सुरू असतं. आज मला काय जास्त जेवण वगैरे बनवायचं नव्हतं किंवा मला स्वतःला असं एनर्जीनं काही काम करायचं नव्हतं, कारण आज सँडविच बनवणार होते. तुम्ही दरवेळेस व्हिडिओमध्ये बघत असाल की आपण भाज्या सगळ्या चॉप करून त्याच्यामध्ये सगळे जे सॉसेस असतात ना ते आपण टाकतो, पण ह्यावेळेस ते म्हटले की असं नको करायला, आपण मस्त स्लाईस करता आणि स्लाईस करून मग सँडविच बनवता. जर आपण लहान मुलांना देतोय ना, तर मग मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही मस्त भाज्या सगळ्या चॉप करा आणि नंतर ना मग सँडविच बनवा. आज जेव्हा असं सँडविच आमच्या घरामध्ये बनलं ना, त्यावेळेस धनुषने ना सगळं भाज्या बाहेर काढून ठेवल्या होत्या, पण तेच जर सगळ्या भाज्या चॉप करून जर सँडविच बनवलं ना, तर एकही भाजी त्यातनं बाहेर येत नाही. पण हे बघा असं असतं मग मुलांचं, त्यांच्यासाठी तसं करायचंच म्हणजे करायचंच, जेणेकरून त्यांच्याही पोटात जावं. नाहीतर आज धनुषने नुसता ब्रेड खाल्ला होता. जर तुम्हाला पण ह्याच्या मशीनची जर लिंक हवी असेल ना, तर आपलं कमेंटमध्ये किंवा मी प्रोडक्ट टॅग करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथं तुम्हाला बघायला भेटेल. इंस्टाग्राममुळे सवय झाली की लिंक आणि इकडे यूट्यूबला पण आता शॉर्ट व्हिडिओलासुद्धा टॅग करता येते प्रोडक्ट, त्याच्यामुळे ते तोंडातून गेलं. तर ह्याची लिंक ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तुम्ही नक्की घ्या. खूप छान आहे आपलं सँडविचचं जे आहे ना ते. त्यानंतरनं मस्त असं सँडविच तयार झालं होतं आणि खूप मस्त टेस्टी झालं होतं. मस्त त्याचा आनंद घेतला आणि त्यानंतरनं मग जरासं म्हटलं की स्वतःसाठी पण थोडासा वेळ द्यावा किंवा जे आवडतं आहे ते बघावं. मी तर अशी नाही आहे, मला पिक्चर वगैरे म्हणजे मूवी वगैरे अजिबात बघायला आवडत नाही. सिरियल्स आवडतात, ती पण फक्त एक ठरलं तर मग तेवढी बघते मी, बाकी बघत नाही. कारण टी व्हीची जास्त मी फॅन नाही आहे किंवा लव्हर पण नाही आहे. फक्त मला सॉन्ग ऐकायला खूप जास्त आवडतं, ते गुणगुणत कामं करायची म्हणून. पण आज ना आहोंनी संध्याकाळच्या वेळेला ना बबली बाउन्सर हा पिक्चर लावला होता, म्हणजे मूवी लावला होता आणि अचानक माझं लक्ष गेलं आणि मी जे बघायला लागले ना ते एवढी रमले त्याच्यामध्ये की काय सांगायला नको. तसं तर काल अर्धा बघितला होता, कारण काल ना हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन संपलं होतं, त्याच्यामुळे मी राहिलेला आज बघितला. आणि त्यानंतरनं मग मला आठवलं की आपण भाज्या वगैरे पण घेऊन आलेलो आहे, म्हणजे हा सॅटर्डे संडेचा ब्लॉग आहे. संडेला सकाळी आम्ही गेलो होतो भाजी आणायला, मस्त अशी फ्रेश भाजी आणली होती. पण त्याआधी म्हटलं की आपण मस्त धनुषला होमवर्क करायला बसवता आणि त्यानंतर मग छान छान भाज्या निवडून घेता. तसं तर एका गोष्टीसाठी आम्ही बाहेर गेलो होतो, खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे आमच्यासाठी तरी आजचा दिवस खूप जास्त आनंदाचा आहे आणि येत्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच नक्की काय आहे ती गोष्ट, म्हणून जास्त दिवस पण राहणार नाही. पण हां, घरासंबंधितच एक गोष्ट आहे आणि लवकरच म्हणजे एकदम थोड्या दिवसांमध्ये तुम्हाला ना आपल्या होम टूरचा ब्लॉग बघायला भेटणार आहे. तर ना इथे मी धनुषला होमवर्क करायला बसवत होते, कारण उद्या स्कूलला जायचं आहे मंडेला आणि त्याची जर काय होमवर्क वगैरे कंप्लीट झालाच नव्हता. त्याला सॅटर्डेला स्कूल असतं, पण म्हणजे बॅग वगैरे घेऊन जायचं नसतं, नोटबुक काहीच घेऊन जायचं नसतं, असंच फक्त पाण्याची बॉटल घेऊन जायची असते. त्यामुळे जो फ्रायडेचा होमवर्क असतो ना तो आम्ही डायरेक्टली संडेला करायला घेतो. असं प्रत्येकाच्या घरामध्ये असेल कदाचित, आमच्याच घरामध्ये काय वेगळं नाही आहे. त्याला बसवून दिलं आणि मग लगेच मी माझं जे काही काम आहे ना ते करायला घेतलं. भाजी आणताना जेवढा आनंद होतो ना तेवढंच भरून ठेवताना आनंद झाला असं तर कसं वाटलं असतं ना. ह्यावेळेस मी खूप जास्त भाजीपाला आणला आहे, असं ठरवलं आहे की ह्यातली एकही भाजी टाकून द्यायची नाही, खराब होऊन द्यायची नाही. सगळं जे काय आहे ना ते वेळेत बनवायचं. पण हां, आता मस्त 4-5 दिवस तरी झालेत आरामात आणि ह्यातल्या बऱ्यापैकी भाज्या संपत आलेल्या आहेत. टोमॅटो तर एवढी गोड आहेत ना, एवढी रसाळ आहेत ना, म्हणजे मला पर्सनली पुण्यातली टोमॅटो पहिल्यांदा आवडलीत. कारण ना आमच्या गावाकडे, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल, आमच्या शेतामध्ये भरपूर सारे टोमॅटो आहेत. इतकी लहानपणापासून टोमॅटो खाल्लेत, तोडलेत, बांधलेत, सगळं काहीसं केलं आहे, पण आत्तापर्यंत मला पुण्यात असं गोडसर टोमॅटो भेटलं नव्हतं. पण ही टोमॅटोची जी टेस्ट आहे ना ती खरंच खूप मस्त आहे. मी जेव्हा काल रात्री मसाले भात बनवत होते ना त्यावेळेस मला त्याची टेस्ट भरपूर आवडली आणि म्हटलं की ही भाजीत टाकण्यापेक्षा किंवा भाजी बनवण्यापेक्षा आपण रोज सॅलड म्हणून हेच खाऊयात. तर नाही, ते मेथीची भाजी निवडायला घेतली. 2 मेथीच्या गड्ड्या आणल्या होत्या आणि मला असं वाटलं की एक घेतली असती तरी पुरेशी झाली असती, कारण ती मेथीची गड्डीच खूप जास्त मोठी होती. मग एक घेतली असती तर पुरली असती, पण ठीक आहे म्हटलं जाऊ द्यात. आणि एवढा तुम्ही जो समोर भाजीपाला बघताय ना तो जवळजवळ मी 2 तास निवडला आहे. म्हणजे कोथिंबीर आणि कोथिंबीर
मी ना ह्यावेळेस मस्त टिश्यू पेपरमध्ये ठेवली आणि खरंच सांगते खूप मस्त ताजी टवटवीत राहिली अगदी आहे अशी. ज्या दिवशी मॅच असते ना त्या दिवशी आमच्या घरामध्ये टीव्हीचा रिमोट अजिबात धनुषकडे जात नाही किंवा माझ्याकडे पण येत नाही सॉंग्स ऐकायला, त्यामुळे आम्ही पण मस्त मॅच बघितली. चला तर मग याच्या छानशा दिवसासोबत मी आजचा व्हिडिओ सुद्धा इथंच थांबवते. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.